नमस्कार, मी प्रिया. आज आपण गोकुळ जन्माष्टमी उपवासासाठी सुंटवडा ही रेसिपी पाहतोय. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. मध्यम आचेवर कढई गरम करून घेतली. यामध्ये सुक्कं वाळलेलं खोबरं याचा किस करून घेतला. 1 वाटी किस घालून घ्यायचा. हा चांगला आपल्याला लालसर रंगावरती भाजून घ्यायचा. खोबऱ्याचा किस भाजताना एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे हा खाली करपत नाही. खोबऱ्याचा किस चांगला भाजल्यामुळे सुंटवडा कितीही दिवस राहिला तरी त्याला खराब वास लागत नाही किंवा तो कडवट बनत नाही. हा खोबऱ्याचा किस आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. याला तांबूस रंग आलेला आहे. आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते. याच कढईमध्ये मी 2 चमचे मोठे पांढरे तीळ घातलेत आणि 1 चमचा खसखस घालून घेतली. हे देखील आपल्याला मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे. पांढरे तीळ आणि खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही. हे दोन्ही जिन्नस भाजत असताना तडतड करत कढईच्या बाहेर उडलं जातं. उडू नये, कढईच्या बाहेर येऊ नये म्हणून हे सारखं मिक्स करत राहायचं. हे आता आपलं चांगलं भाजून झालं. मी डिशमध्ये काढून घेते. याच कढईमध्ये मी 1 मोठा चमचा बडीशेप घालून घेतली आहे. ही बडीशेप चांगली लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. बडीशेप देखील आपली चांगली भाजून झाली. ही मी देखील डिशमध्ये काढून घेते. याच कढईमध्ये मी येथे काजू घेतले 4-5, बदाम घेतलेत आणि पिस्ता देखील घेतला आहे. याला थोडासा ओलसरपणा असतो म्हणून आपण हे मध्यम आचेवरती भाजून घेतोय. हे आपलं भाजून झालेलं आहे. भाजून घेतलेले जिन्नस, सुक्कं खोबरं, बडीशेप, तीळ आणि खसखस. येथे मी सुंठाचे 3 तुकडे घेतलेत. 1-1 इंच एवढे असतील हे 3 तुकडे. सुंटवड्यामध्ये सगळ्यात जास्त चव याचीच असते. ही टेस्ट खूप छान लागते. येथे मी खारीक घेतली आहे. 10 ते 15 खारका घेतलेत. त्यामधील बी काढून घेतलेत. ही खारीक चांगली वाळलेली आहे. या खारका मी अशा उभ्या चिरून घेतलेत. येथे मी खडीसाखर घेतली 2-3 चमचे मोठे. 1 मोठा चमचा साधी साखर घेतली आहे. भाजलेले बदाम घेतलेत, भाजलेले काजू घेतलेत, भाजलेला पिस्ता देखील घेतला आहे. 2 विलायची घेतली आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी येथे मी सुंठ घालून घेते. याची चांगली पावडर करून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने मी याची बारीक पूड करून घेतली आहे. पूड म्हणजे जास्त ही पिठासारखी पावडर बनवायची नाही. दाटसर याच्यात जरासा दरदरापणा राहिला पाहिजे. अशा प्रकारे मी ही पूड करून घेतली आहे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेली बडीशेप घालतोय आणि भाजून घेतलेले पांढरे तीळ आणि खसखस देखील घालून घेतली. यामध्येच मी 2 हिरवी विलायची घालून घेते आणि हे मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे. फिरवलेली पावडर मी एका ताटामध्ये काढून घेते. अशा प्रकारे याची पूड करून घेतली आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खडीसाखर घालून घेतोय आणि साधी साखर देखील घालून घ्यायची. भाजून घेतलेले काजू, बदाम आणि पिस्ता घालून देखील याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची. ही पावडर यामध्ये ओतून घ्यायची आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खारीक बारीक करून घेतोय. माझी खारीक ही चांगली वाळलेली आहे, त्यामुळे मी भाजलेली नाही. तुमची जरा ओलसर असेल तर तुम्ही तिला उन्हामध्ये वाळून घेऊ शकता किंवा थोडीशी गॅसवरती मंद आचेवरती भाजून देखील घेऊ शकता. अशा प्रकारे मी याची पावडर बनवून घेतली. ही देखील यामध्ये मिक्स करून घ्यायची. खारीक बारीक करताना रवाळ अशी याची पावडर बनवून घ्यायची. ओलसर असेल तर याचा चिकट अशी याची पावडर बनते. त्यामुळे ही चिकट असा हा सुंटवडा होतो. यामुळे हे भाजून घ्यायचं. हा सुंटवडा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. चांगला याचा एकजीव बनवून घ्यायचा आहे. सुंटवडा चांगला मिक्स झाला आहे. आता अजून याची टेस्ट चांगली येण्यासाठी यामध्ये मी भाजून घेतलेलं थोडंसं सुक्कं खोबरं होतं. हे आपण हाताने मिक्सरमध्ये न बारीक करता हाताने मॅश करून घेतोय. हे चांगलं कुरकुरं झालेलं आहे भाजल्यामुळे, त्यामुळे आपण याला हाताने चुरून घेतोय. असं मिक्सरमध्ये फिरवलं तर याची खूप बारीक पावडर बनली जाते. मग ह्याची टेस्ट चांगली येत नाही, म्हणून मी हाताने बारीक करते. तुम्हाला हवं असेल तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी चालेल.
2 मिनिट हे असं चुरून घ्यायचं. आता हे तुम्ही पाहू शकता याची चांगली पावडर बनली आहे. आता आपण हे यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. चमच्याच्या साहाय्याने आपण हे सर्व एकत्र सगळं मिक्स करून घेतोय. ही रेसिपी गोकुळ जन्माष्टमीच्या उपवासासाठी तर आहेच, पण ही पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी तर उत्तम, आरोग्यासाठी चांगलं. आता हे आपलं चांगलं मिक्स करून झाले. मी यामध्ये सुक्कं वाळलेलं खोबरं भाजून घेतलेलं होतं, थोडंसं ठेवलेलं होतं, हे देखील घालून घेते. थोडीशी खडीसाखर घालून घ्यायची. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. सुंठवडा हा तोंडात टाकताच विरघळला जातो, पण हे भाजलेले खोबऱ्याचा कीस आणि खडीसाखर जे घातलंय आणि हे बेदाणे वरनं घालून घ्यायचे, हे दाताखाली लागल्यानंतर याची चव छान तोंडामध्ये विरघळते. आजची रेसिपी ही माझ्या सासूबाईंनी तयार केली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.